रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून लाकडातील चेहरा नावाची कथा. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा घरे हल्लीच्या घरांसारखी नव्हती, गावे हल्लीच्या गावांसारखी नव्हती आणि शहरे आजकालच्या शहरांसारखी नव्हती, परंतु माणूस मात्र आजच्या माणसासारखाच होता. त्यावेळची गोष्ट. तांबड्या लाल वाटांचा, हिरव्यागार शेतांचा आणि निळ्या निळ्या डोंगरांचा एक सुंदर गाव होता. त्या गावात राघू नावाचा एक लाकूड तोड्या राहत असे. तो फार साधा, सालस आणि अतिशय गरीब होता. त्याचा धंदा फारसा चालत नसे आणि कधीकधी तर त्याची खाण्याची सुद्धा पंचाईत होत असे. आपल्या गरिबीला तो इतका कंटाळून गेला होता की कधीकधी त्याला जीव द्यावा असे वाटे, पण तसा धीर मात्र त्याला कधी झाला नाही. एकदा संध्याकाळच्या वेळेस तो असाच घरापाठीमागे लाकडे तोडीत होता. एका लहानशा ओंडक्यावर घाव घालण्याचे काम चालले होते. इतक्यात कुणीतरी म्हणाले, थांब. तिकडे लक्ष न देता त्याने कुऱ्हाड उचलली. इतक्यात पुन्हा कुणीतरी अगदी स्पष्टपणे म्हणाले, थांब. राघू घाबरला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुणीच नव्हते. नक्की भुताटकीचा प्रकार असे मनाशी म्हणत जीवाचा धडा करून त्याने पुन्हा कुऱ्हाड उचलली आणि पुन्हा कुणीतरी म्हणाले, थांब. यावेळी तो स्वर थोडा चिडलेला वाटला. त्यात अधिक हुकूमत वाटली. आता मात्र राघूचा धीर खचला. त्याने कुऱ्हाड दूर टाकून दिली. इकडे तिकडे पाहिले. मग घाबरून तो घरात जाऊ लागला. जाण्यापूर्वी वाटेत पडलेले ओंडके बाजूला करावेत म्हणून त्याने आताच फोडीत असलेला ओंडका उचलला. तो काय, तो ओंडकाच थांब थांब म्हणत असल्याचे त्याच्या ध्यानात आले. त्याच्याच कुऱ्हाडीने खपल्या उडून त्या ओंडक्यातून एका माणसाचा चेहरा तयार झाला होता आणि तोच बोलत होता. तो चेहरा पाहून तर राघू घाबरलाच. त्याचे डोळे उग्र होते. भिवया जाड आणि उंचावलेल्या होत्या. नाक सरळ आणि धारदार होते. ओठ बटबटीत होते. मिशा आणि कल्ले होते. एवढेच नव्हे तर कपाळावरची एक खपली अगदी जखम झाल्यासारखी उडाली होती. मला घरात घेऊन चल, तो चेहरा आपल्या घोगऱ्या आणि राठ आवाजात म्हणाला, आणि मी सांगतो ते नीट ऐकून घे. माझा शब्दनशब्द पाळ. तू लवकरच श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाहीस. राघू धावतच त्याला घरात घेऊन गेला. एका चौथऱ्यावर त्याला ठेवून राघूने मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या अंधुक उजेडात तो चेहरा अधिकच भकास दिसत होता. अर्धवट घाबरत, अर्धवट आनंदात राघू त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. तू मला निर्माण केलेस त्याबद्दल मी तुला मदत करायचं ठरवलं आहे. ऐक, उद्या तुला मोहरांनी भरलेली एक थैली मिळेल. ती तू घे. ती कुणालाही देऊ नकोस. तिचा मालक आला तरी देऊ नकोस. तुला भरपूर पैसा मिळेल. चेहरा बोलायचा थांबला तरी राघू स्वप्नात असल्यासारखा बघतच बसला. अखेरीस मेणबत्ती लहान होत होत विझून गेली आणि सर्वत्र अंधार पसरला. सकाळी मात्र राघूला खरोखरच चेहऱ्याच्या शेजारी चौथऱ्यावर एक मोहरांनी भरलेली थैली मिळाली. तेव्हा ते स्वप्न नव्हते याविषयी त्याची खात्री पटली. त्याने पुन्हा पुन्हा त्या मोहरा मोजून पाहिल्या, पण त्याला फारसे आकडे मोजता येत नसल्यामुळे आणि इतक्या मोहरा मोजण्याची सवयच नसल्यामुळे मोजताना एकसारख्या चुका होऊ लागल्या. तशी त्याने तो नादच सोडून दिला.
त्या सोनेरी चकचकीत गुळगुळीत नाण्यांइतके सुंदर या जगात दुसरे काहीच नसेल असे त्याला वाटत राहिले. परंतु दुपार टळून उन्हे उतरायच्या आतच त्याच्याकडे एक व्यापारी आला आणि म्हणाला, मी पलीकडच्या गावाहून माल विकून जात असताना याच भागात माझी एक मोहरांनी भरलेली थैली सांडली. तुला ती सापडली का? सापडून दिलीस तर तुला मी चांगली बक्षिसी देईन. क्षणभरच राघूला वाटले की देऊन टाकावी झाले थैली, पण इतक्यात त्या चेहऱ्याची आज्ञा आठवली. न जाणे त्याचा कोप ओढवेल अशा भीतीने तो म्हणाला, छे बुवा, आपल्याला नाही सापडली थैली बिली. सापडली तर जरूर परत करीन. बक्षिसाचं काय? नाही दिलं तरी चालेल. व्यापारी बापडा परत गेला. साधूला तो ओळखतच होता, राघूला तो ओळखतच होता. आजवर नेहमीच राघूने त्याची लाकडे फोडून दिली होती. राघू कधी खोटे बोलणार नाही हे त्याला माहीत होते. स्वतः राघूलाही आपण इतक्या सफाईने खोटे कसे बोलू शकतो याचे आश्चर्य वाटले. काहीसे वाईटही वाटले. लाकडातल्या त्या चेहऱ्याच्या आज्ञावरून आपण प्रथमच खोटे बोललो असे वाटून त्याला त्याचा थोडा रागही आला. पण कबूल केल्याप्रमाणे त्याने राघूला पैसे तर मिळवून दिले होते, नाहीतर आजवर राघूला इतक्या मोहरा कधी स्वप्नात तरी दिल्या होत्या का? राघूला आता पूर्वीप्रमाणे खाण्यापिण्याची ददात पडेनाशी झाली. त्याने एक दुभती म्हैससुद्धा आणली आणि एकंदरीत तो मोठ्या मजेत राहू लागला. पण एक थैलीभर मोहरा किती दिवस पुरणार? थोड्याच दिवसात राघू पुन्हा पूर्वीसारखा पैशांच्या काळजीत पडला. त्याला असा काळजीत पडलेला पाहून तो चेहरा उग्र आवाजात म्हणाला, मी तुला एक मार्ग सांगतो. रात्री तुझ्याकडे एक पाहुणा येईल. त्याच्याजवळ एक जड जवाहीर भरलेली पेटी असेल. ती तू चोर. चोरीचे नाव ऐकताच राघू दचकला. त्याच्या मुद्रेवरची चलबिचल पाहून चेहरा म्हणाला, का घाबरलास? अरे, श्रीमंत होणं फुकटचं नसतं. जगात प्रत्येकाला त्यासाठी काही ना काही करावंच लागतं. भिवू नकोस. तुझी ही चोरी मुळीच उघडकीला येणार नाही. रात्री एक सरदार येऊन राघूचा दरवाजा ठोठावू लागला. राघूने दार उघडले. सरदार घोडदौडीने फार दमलेला दिसत होता. त्याला रात्रभर आसरा हवा होता. क्षणभर त्याला आत घेण्याचे राघूच्या जीवावर आले. तो मनातल्या मनात म्हणाला, अरे, कशाला थांबतोस इथं? त्याची किंमत तुला किती पडेल आहे ठाऊक? पण वरवर तो अगदी खोटे हसून म्हणाला, खोटे स्वागत करीत म्हणाला, या ना, घर आपलंच आहे. झोपताना सरदार फार सावधगिरीने झोपला. कुणी दगाफटका करू नये म्हणून झोपताना आतून कुलूप लावून घेण्याची त्याची जुनी सवय होती. त्यामुळे त्याला दार उघडे असताना झोपत येत नसे. राघूने त्याला बिछाना घालून दिला. खोलीला कुलूप लावून पाहुणा झोपला. आपला बेत सिद्धीला जाण्याचे राघूला चिन्ह दिसेना. एका अर्थी त्याला हायसे वाटले. नको ती श्रीमंती आणि नको ती पापे करणे. ते आपणहून टळले तर बरे असे वाटले. त्याने दिवा घालवला आणि तो निशंकपणे झोपला. उठ राघू, इकडे ये. तो ओळखीचा आवाज ऐकून राघू धसक्याने जागा झाला. चेहरा खूपच संतापला असावा.
त्या काळोखात सुद्धा तो एका विचित्र हिरवट प्रकाशाने चकचकत होता. राघू मुकाट्याने त्याच्या जवळ जाऊन बसला. लक्ष्मी तुझ्या दारात आली असताना तू खुशाल झोपतोस? जा आधी, मी सांगितले तसे कर. पण दाराला कुलूप आहे. राघू केविलवाण्या स्वरात म्हणाला. असू दे, हे पाते दरवाजाला लाव, तो आपोआप उघडेल. चेहरा इतके म्हणतो ना म्हणतो तो त्याच्या शेजारी चौथ्यारावर एक लखलखते पाते पडलेले दिसू लागले. राघूने ते यांत्रिकपणे उचलले आणि तो झोपेत चालणाऱ्या माणसासारखा दरवाजाशी गेला. त्या पात्याचा स्पर्श होताच दरवाजा जादूसारखा आवाज न करता सताड उघडला. सरदाराच्या सामानातून जवाहिराची पेटी शोधून काढणे राघूला मुळीच कठीण गेले नाही. सरदार अगदी गाढ झोपला होता. राघू बाहेर येताच दरवाजा पूर्ववत लागला. राघूने झाडाच्या मुळाशी उकरून ती पेटी लपवून ठेवली. पेटीची चोरी मुळीच उघडकीला आली नाही, कारण आपण कुलूप लावून झोपलो होतो हे सरदाराला चांगले आठवत होते. उगाच एखाद्या गरीब माणसावर आळ घेणे त्याला आवडले नाही. घोड्यावरून जात असताना पेटी कुठेतरी जंगलात पडली असावी असा त्याचा समज झाला. दैवाला दोष देऊन तो स्वस्थ बसला. परंतु चोरीच्या दिवसापासून राघूच्या मनाची शांतता पार नाहीशी झाली. पूर्वीसारखा तो कुणाशी मोकळेपणाने बोलेनासा झाला. रानातून हिंडताना, निळ्या आकाशाकडे बघताना आनंदात शीळ घालू लागले की अचानक त्याला त्या प्रसंगाची आठवण व्हायची आणि त्याची शीळ मध्येच तुटायची. त्या चेहऱ्याकडे तर त्याला अगदी बघवत नव्हते. अलीकडे त्या उग्र चेहऱ्यावर एक हसू उमटल्याचा त्याला भास होई, पण ते हसू मैत्रीचे किंवा प्रेमाचे नव्हते. ते आपल्याला खिजवीत आहे, चिडवीत आहे असे त्याला वाटे. मात्र आता त्याची परिस्थिती चांगलीच सुधारली. एक एक करून त्याने ते सगळे हिरे गावोगावी जाऊन विकून टाकले. लाकूड तळण्याचा धंदाही त्याने सोडून दिला. त्याला एकदम इतका पैसा कुठून मिळाला असेल याबद्दल गावात निरनिराळे तर्क कुतर्क होत, पण कोणी त्याला कधी विचारायला धजले नाही. मात्र पूर्वी लोक त्याला जसा एक साधा सालस आणि गरीब स्वभावाचा समजत, तसा मात्र का कोण जाणे आता समजेनासे झाले. परंतु त्या चेहऱ्याचे मात्र इतक्यावर समाधान होण्यासारखे नव्हते. राघूला एखाद्या राजा इतके श्रीमंत बनवायचे असा त्याने अगदी विडाच उचलला असावा. कारण एक दिवस तो राघूला म्हणाला, हे बघ, उद्या या रस्त्यानं संध्याकाळच्या वेळेस राजाचा गुप्त खजिना जाणार आहे. खजिना अगदी गुप्त असल्यामुळे त्याच्याबरोबर सैनिकसुद्धा असणार नाहीत. एक छोटी बग्गी आणि ती चालवणारा गाडीवान. त्या गाडीवानाला तू ठार मारायचंस की गाडीतला सगळा पैसा तुझाच. मग मात्र तुझ्या श्रीमंतीला पारावार राहणार नाही. ठार मारायचं? राघूच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. नाही, माझ्या हातून असलं काही व्हायचं नाही, तो म्हणाला. चेहरा मोठमोठ्यानं हसला आणि म्हणाला, अरे, असं तुला प्रत्येकच वेळी वाटलं होतं. खोटं बोलताना, चोरी करताना, आणि तरी प्रत्येक वेळी तू त्या त्या गोष्टी अगदी सराईतपणे आणि सफाईने केल्यास. मग एक साधा खून करण्याचंच तुला एवढं काय वाटतं? किर्र जंगलातून जाणाऱ्या एकट्या गाडीवानाचं डोकं तलवारीच्या एका घावासरशी धडा वेगळं करणं हे अगदी डेकून चिरडण्या इतकं सोपं आहे. समजलास? चेहऱ्याचे ते बोलणे संपण्याआधीच त्याच्या शेजारी एक लखलखीत तलवार येऊन पडली होती.
ती तलवार घेऊन दुसऱ्या दिवशी कातर वेळेला जेव्हा राघू जंगलाच्या कडेला दबा धरून बसला तेव्हा त्याला वेड लागायची पाळी आली होती. तो लाकडाचा चेहरा हे सारे आपल्याला का करायला लावतो हेच त्याला कळत नव्हते. पण नाहीतरी कसे, त्याने कबूल केल्याप्रमाणे राघूचे घर पैशांनी भरून गेले होते. राघूनेच तर त्याला निर्माण केले होते आणि त्याची परतफेड त्याने केली होती. पण आता हे असे कुठवर चालणार होते? थोडा पैसा, अधिक पैसा, त्याहूनही अधिक, खूप अगणित, आणि त्याच प्रमाणात एकाएकी घोड्यांच्या टापा वाजू लागल्या आणि राघू सावध झाला. झाडांमधून खाली येणाऱ्या तिरप्या कवडशांमध्ये ती छोटी बग्गी दिसू लागली होती. राघू झपकन पुढे झाला आणि गाडीवानाला समजण्याच्या आतच त्याने त्याचे शिर धडावेगळे केले. घोडे फुरफुरले. राघू झपझप पाठीमागच्या बाजूला गेला. त्याने काही थैल्या काढल्या आणि एकदम त्याचा हात थांबला. थैल्यांवर एक छोटे बाळ झोपले होते, शांतपणे. झोपेत सुद्धा हसत होते ते. राघूला एकदम शरम वाटू लागली. ते बाळ कदाचित त्या गाडीवानाचेच असेल. त्याने त्या बाळाला उचलले, छातीशी धरले आणि फुलासारखे जपून तो त्याला घरी घेऊन आला. त्या रडणाऱ्या मुलाला त्याने दूध देऊन गप्प केले. त्याला आपण पोरके केले हे काही केल्या त्याच्या मनातून जाईना. मध्यरात्री तो उठला. त्याने काहीतरी निर्णय घेतला. आपली पूर्वीची कुऱ्हाड काढली आणि तो त्या लाकडाच्या चेहऱ्यासमोर जाऊन उभा राहिला. मी तुला निर्माण केलं, त्याचे चांगले पांग फेडलेस, पापाची रास घडवलीस माझ्या हातनं, नरकाची दारं उघडलीस माझ्यासाठी, तो ओरडला. चेहरा नुसता हसतच होता. त्याचे ते हसू आता अधिकच भयंकर झाले होते. अगदी कुरूप, चिडवणारे, संताप वाढवणारे. राघूच्या अंगाचा तिळपापड झाला. पैसा दिलास, श्रीमंती दिलीस, पण कसली? एक दिवस मला सुखाची झोप येऊ दिली नाहीस. प्रत्येक घास खाताना वाटे हा पापाचा घास. प्रत्येक पाऊल उचलताना वाटे आपल्याला कुणी पकडेल का, धरेल का. भीती, भीती, सारखी भीती. काय किंमत त्या पैशाची? यापेक्षा उपासानं मरू का नये? हे बाळ बघ, याला मी पोरकं केलं तुझं सांगणं ऐकून, आणि यापुढं आणखी तू काय काय करून घेणार आहेस माझ्याकडून. पण तुला काय वाटलं तसं करून घ्यायला मी तुला शिल्लक ठेवीन? मला तुझा तिरस्कार वाटतो. अंगात संचारल्याप्रमाणे राघूने कुऱ्हाड उचलली आणि तो त्या लाकडी चेहऱ्यावर एकामागून एक घाव घालू लागला. सुरुंग उडावा तशा प्रचंड आवाजाने राघूच्या कांठळ्या बसल्या. सगळीकडे खपल्या खपल्या उडाल्या. राघू घाव घालीतच राहिला. अखेरीस पहाटेच्या सुमारास कधीतरी दमून जाऊन राघू तिथल्या तिथेच आडवा झाला आणि गाढ झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली, ती एका मंजूळ आवाजाने. उठ राघू, तो आवाज सांगत होता. उठ. राघू एकदम डोळे चोळीत उठून बसला. कोण बोलते आहे हे प्रथम त्याच्या ध्यानातच येईना. मग त्याची नजर वर गेली. ज्या चौथऱ्याखाली तो पसरला होता त्यावरच लाकडाच्या असंख्य खपल्या उडाल्या होत्या. परंतु मुळात तो चेहरा होता त्या जागी आता एक लहानसे लाकूड पडले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेच त्याला उठ राघू उठ म्हणत होते. राघूने ते जवळ घेऊन पाहिले. कसा कोण जाणे, त्यातूनही एक चेहरा दिसत होता. परंतु हा चेहरा त्या पहिल्या चेहऱ्यासारखा मुळीच नव्हता.
हा त्याच्याहून कितीतरी पटीने नाजूक आणि सुंदर होता. मुख्य म्हणजे तो एखाद्या प्रेमळ स्त्रीचा चेहरा वाटत होता. तू मला निर्माण केलंस राघू, तो चेहरा म्हणत होता. या उपकाराची फेड मी जरूर करीन, पण मी सांगितलेलं मात्र तू ऐकलं पाहिजेस. पहिली गोष्ट सरदाराचं जड जवाहीर परत करणं. पण ते आता माझ्याकडे आहे कुठं? राघू म्हणाला. मी ते केव्हाच विकून टाकलं. तो असं म्हणायचा अवकाश त्या चेहऱ्याच्या शेजारी ती जड जवाहिराची पेटी आली. राघू ती घेऊन पत्ता काढीत सरदारापाशी गेला. सरदाराने त्याच्या प्रामाणिकपणाची खूप तारीफ केली आणि त्याला योग्य ते बक्षीसही दिले. राघूला एकदम उत्साह वाटू लागला. प्रयत्न केला तर आपल्याला पूर्वीचा आनंद परत मिळेल असे त्याला वाटू लागले. बाळाला आता त्याचा लळा लागू लागला होता. राघू त्याला आपल्याबरोबर बाहेर नेई, त्याच्याशी खेळे, पण त्याच्याकडे पाहताच राघूला आपण त्याच्या बापाला ठार मारले ही जाणीव होईल आणि त्याचा जीव तळमळे. एके दिवशी लाकडातला चेहरा त्याला म्हणाला, राघू, तू पूर्वीसारखे लाकडे तोडण्याचे काम का करीत नाहीस? राघू म्हणाला, मग माझ्या एवढ्या श्रीमंतीचं काय करू? ती गोरगरिबांना वाटून टाक. चेहरा म्हणाला. राघूने ते ऐकण्याचे ठरविले. तो थोडा दानधर्म करू लागला. मग त्याला खरोखरीच बरे वाटू लागले. घरातले पापच पैशाच्या रूपाने थोडे थोडे कमी होत आहे असे त्याला वाटले. दिवसेंदिवस तो अधिकाधिक मोकळेपणाने वागू लागला. लोकात मिसळू लागला. दानधर्म केल्यामुळे त्याच्या भोवती लोकही अधिक जमू लागले. बाळ मोठा होतच होता. तो राघूलाच आपले वडील माने. लाकडी चेहऱ्यावर एक स्मित दिवसेंदिवस दिसू लागले होते. ते समाधानाचे होते, स्नेहाचे होते. होता होता राघूची सगळी संपत्ती संपली. आता राघू पूर्वीप्रमाणेच गरीब झाला. पूर्वीप्रमाणेच आता तो जंगलात लाकडे फोडायला जाऊ लागला. मात्र आता तो आपल्याबरोबर छोट्या बाळालाही नेत असे. पण कधीकधी त्याला कामच मिळत नसे. पुरेसे पैसेच मिळत नसत. कधी उपास पडत. अशावेळी तो आपल्या तोंडचा घास काढून बाळाला खाऊ घाले. आता बाळ हेच त्याचे सर्वस्व झाले होते. परंतु एक दिवस तेच जाण्याची वेळ आली. राघू बाळाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला गेला होता आणि एकाएकी बाळ किंचाळला. राघू धावत गेला. बाळ पडला होता. एक मोठा साप सरसर करीत झुडपात नाहीसा होत होता. राघूने पाहिले. बाळ काळाठिक्कर पडत चालला होता. त्याला शुद्ध नव्हती. क्षणभर राघूला काय करावे काही सुचेना. त्याच्या डोळ्यांसमोर तो लाकडातला चेहरा उभा राहिला. आपल्याला तो काही सांगत आहे असे त्याला वाटले. एकदम त्याला एक कल्पना सुचली. तो बाळाच्या शरीरावर वाकला. म्हणाला, बाळा, नको रे मला सोडून जाऊ. मी तुझ्या पित्याला मारलं म्हणून का रे मला ही शिक्षा? नाही नाही, मी तुझ्या पित्याच्या वधाचं प्रायश्चित्त घेईन. हे बघ, मी घेतलंच. मी मरून जाईन. माझ्यासारखा पापी मेला तर जग निर्मळ होईल. तुझ्यासारख्यांसाठी योग्य होईल. तू ये बाळा, या जगात परत ये. मी जातो. एवढे म्हणून त्याने सर्पदंशाची जागा शोधून घ्यायला सुरुवात केली. बाळ हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. एवढे म्हणून त्याने सर्पदंशाची जागा शोषून घ्यायला सुरुवात केली. बाळ हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. त्याने डोळे उघडले. राघूने त्याला मिठी मारली.
घरी परत येताना रागूसारखा विचार करीत होता, मला काहीच कसं नाही झालं. कसं नाही झालं या प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी तो लाकडी चेहऱ्यापाशी गेला, पण चेहरा काहीच बोलला नाही आणि तो आता लाकडीही राहिला नव्हता. लखलखत्या शुद्ध सोन्याने उजळलेली ती मुद्रा नुसती समाधानाचे आणि तृप्तीचे स्मित करत होती. पण चेहरा काहीच बोलला नाही आणि तो आता लाकडीही राहिला नव्हता. लखलखत्या शुद्ध सोन्याने उजळलेली ती मुद्रा नुसती समाधानाचे आणि तृप्तीचे स्मित करीत होती. कथा समाप्त.